नमस्कार, वी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण UPSC ज्याला आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो, या UPSCच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदभरती होतात। मग ह्या रिक्रुटमेंट कोणकोणते असतात, वेगवेगळ्या पदांसाठी असतात। फॉर एक्झाम्पल IAS, IPS, IFS, IFOS, IRS। मग या सर्व ज्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ज्या पदभरती होतात, ज्याला आपण कलेक्टरची परीक्षा IAS एक्झाम असं म्हणतो, UPSCची एक्झाम असं म्हणतो, तर ह्या परीक्षेचा आज आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत। इंट्रोडक्टरी लेक्चर आहे हे लेक्चर महत्त्वपूर्ण आहे ज्यांना UPSCचा अभ्यास करायचा आहे, IAS ज्यांना IASची एक्झाम द्यायची त्यांच्यासाठी हे बेसिक लेक्चर आहे। जर तुम्ही आता कॉलेजमध्ये असाल की लास्ट इयरला असाल किंवा गृहिणी असाल, जॉब करत असाल किंवा शाळेमध्ये स्कूलमध्ये असाल, तर या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये आपण आज बेसिक इंट्रोडक्शन घेणार आहोत, बऱ्याच गोष्टी आपण यामध्ये चर्चा करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आता एक गोष्ट तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते की आज आपण व्हिडिओमध्ये बेसिक इन डिटेल्ड इंट्रोडक्टरी व्हिडिओ असल्यामुळे आपण यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती डिटेल चर्चा करूयात। फॉर एक्झाम्पल एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, UPSC ज्या IASची परीक्षा असते त्याचा, किंवा नॅशनॅलिटी किंवा तुमचा एज लिमिट काय असेल, एक्झामचा पॅटर्न कसा असतो, कोणकोणत्या स्टेजेसमधून एक्झाम कंडक्ट होते, यानंतर परत एक्झाममध्ये असणाऱ्या मुख्य जे टप्पे आहेत, इंटरव्ह्यूचा मुलाखतीचा टप्पा तो किती मार्क्सला असतो, ऑप्शनल वैकल्पिक विषयाची निवड कशी करावी लागते तो किती मार्क्सला असतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो IASची परीक्षा आहे याच्यासाठी किती कालावधी लागतो, रिसोर्सेस मटेरियल कोणते, कोणकोणते पुस्तके वाचावे लागतील, अशा सर्व चर्चा आपण येणाऱ्या पूर्ण व्हिडिओमध्ये करणार आहोत। दिस इज ब्रीफ अबाउट मी। आय एम टीचिंग मेंटरिंग UPSC and MPSC aspirants since last 8 years and the optional subject which I am teaching for the UPSC aspirant is a geography. 100+ सिलेक्शन फ्रॉम दी वी अकॅडमी। तर आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाऊयात की आपण बेसिक एक्झामचा जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, UPSC IAS बनण्यासाठी आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय हवा आहे, तर फर्स्ट इज अ नॅशनॅलिटी। द ॲस्पिरंट शुड बी सिटिझन ऑफ इंडिया। तर इंडियाचाच फक्त सिटिझन आहे का, देअर मस्ट बी अ सिटिझन ऑफ इंडिया, नेपाल, इथे लक्ष द्या व्यवस्थित, नेपाल, भूटान, टिबेटियन रिफ्युजी हू केम ओव्हर इंडिया बिफोर January 1st, 1962। 1962च्या आधी जे भारतामध्ये आलेले आहेत विथ द इंटेन्शन ऑफ परमनंट सेटिंग इन इंडिया, तर ते सर्वजण भारतीय नागरिक आहेत आणि हे सर्वजण भारताची जी सर्वोच्च मानली जाणारी नागरी परीक्षा सेवा परीक्षा आहे, ज्याला आपण IASची परीक्षा असं म्हणतो, ती देऊ शकतात, त्यासाठी पात्र असतात, अशी एलिजिबिलिटी आहे। मग एज लिमिट काय आहे, तर एज लिमिट आहे या परीक्षेसाठी कॅन्डिडेट शुड बी in between 21 age minimum to maximum 32 age and हे वय कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर हे लक्षात घ्या, इथे 32 years of age on the August 1st of the year of the examination। म्हणजे ज्या वर्षी एक्झाम असेल, सपोज 2023ला ही परीक्षा आहे आणि या वर्षीच्या 1 ऑगस्टमध्ये जे कॅन्डिडेटचं एज आहे, सपोज 21 इयर कंप्लीट होत असेल, तर ही इज एलिजिबल फॉर दी IAS एक्झामिनेशन। यानंतर देर आर सर्टन एज रिलॅक्सेशन फॉर द रिझर्वेशन कॅटेगरी। जर रिझर्वेशन असेल, कॅटेगरी वाईज रिझर्वेशनचे वेगवेगळे एज लिमिट व्हॅरिएशन इथे आहे, एवढं लक्षात घ्या। यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, मग ही IASची परीक्षा आहे, यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, तर असं खूप जास्त हाय क्वालिफिकेशन असणं अशी अपेक्षा नाही आहे, फक्त एक जस्ट तुमच्याकडे रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीची जर डिग्री असेल तर कॅन्डिडेट मस्ट अपियर फॉर दी IAS एक्झामिनेशन। लक्षात आले हे क्रायटेरिया, दीज आर दी एलिजिबिलिटी क्रायटेरिया। इफ ॲस्पिरंट फुलफिल दिस 3 क्रायटेरिया, डेफिनेटली ही और शी विल बी द एलिजिबल फॉर दी IAS एक्झामिनेशन। नेक्स्ट आता आपण पाहूयात की एक्झाम पॅटर्न। यामध्ये 2 प्रकारच्या सर्व्हिसेस असतात, ऑल इंडिया सर्व्हिसेस अँड सेंट्रल सर्व्हिसेस। सेंट्रल सर्व्हिसेस मीन्स IRS, IFS वगैरे या सर्व्हिसेस, दीज आर दी सेंट्रल सर्व्हिसेस। आणि ज्या आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस असं म्हणतो, तर त्या 3 असतात, IAS, IPS अँड IFOS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस। तर दीज आर दी 3 विच आर कॉल्ड ॲज ऑल इंडिया सर्व्हिसेस, आणि रिमेनिंग अदर किती राहतात, मग 21 शुड बी सेंट्रल सर्व्हिसेस, ज्यामध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस येते, IAAS येते, ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस येते, ठीक आहे। तर ही जी एक्झाम आहे IASची, आपण फक्त त्याला IASची म्हणतो एक्झाम, पण याला UPSCची आपण नागरी परीक्षा असं म्हणूयात, फक्त म्हणताना आपण IASची परीक्षा म्हणू। तर ह्या 3 टप्प्यांमधून ही परीक्षा कंडक्ट केली जाते। फर्स्ट स्टेज प्रिलिमिनरी एक्झाम, सेकंड स्टेज इज अ मेन्स एक्झाम, आफ्टर क्वालिफाइंग द मेन्स एक्झाम कॅन्डिडेट अपियर फॉर द इंटरव्ह्यू। तर या 3 स्टेजेस बद्दल आपण
नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करूयात. तर पहिली स्टेज जी आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, ज्याला आपण पूर्व परीक्षा असं म्हणतो. कोणती? पूर्व परीक्षा. तर ही पूर्व परीक्षा कशी असते तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. पूर्व परीक्षेबद्दल जर आपण विचार केला तर ही पूर्व परीक्षा, यामध्ये जनरल स्टडीज पेपर फर्स्ट अँड जनरल स्टडीज पेपर सेकंड असे दोन पेपर असतात. जनरल स्टडीज पेपर सेकंड अगेन 200 मार्क्स, जनरल स्टडीज पेपर सेकंड अगेन 200 मार्क्स. जनरल स्टडीज पेपर सेकंड is called as CSAT paper. This is a aptitude paper. Paper second, CSAT paper. This paper is a qualifying paper. Qualifying means candidates must have at least 33% mark in that. That is the 66 मिनिमम एवढे मार्क्स असायला हवेत म्हणजे तुम्ही या परीक्षेमध्ये CSAT मध्ये क्वालिफाय झालेला आहात. आणि जनरल स्टडीजमध्ये तुम्हाला 200 मार्क्स आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत इथे, आणि इथे 80 प्रश्न आहेत. एक सिंगल प्रश्न आहे याच्यामध्ये, एक प्रश्न आहे तो 2 मार्कांसाठी आहेत. ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स अँड इन दिस CSAT पेपर ईच क्वेश्चन कॅरी 2.5 मार्क्स अँड देर इज अ 1/3 निगेटिव्ह मार्किंग. लक्षात घ्या, देर इज अ निगेटिव्ह मार्किंग. MCQ फॉर्मॅटमध्ये परीक्षा आहे. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स फॉर्मॅटमध्ये ही परीक्षा आहे आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग इज देअर. आफ्टर क्वालिफाईंग, लक्षात आलं सर्वांना प्रिलिमिनरी पूर्व परीक्षेचं पॅटर्न कसं आहे, कोणकोणत्या पॅटर्नने ही पूर्व परीक्षा घेतली जाते. दिस इज 1 डे एक्झाम. मॉर्निंगमध्ये जनरल स्टडीजचा पेपर होतो आणि आफ्टरनूनमध्ये CSATचा पेपर. आफ्टर aspirant after qualifying the preliminary examination, he or she should be eligible for giving the mains examination. मग पूर्ण भारतामध्ये किती विद्यार्थी दरवर्षी हे सिव्हिल सर्व्हिसेसला किंवा आपण ज्याला म्हणू की IASच्या एक्झामला बसतात, याची संख्या जरा मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की दरवर्षी साधारणतः किती संख्येमध्ये विद्यार्थी हा UPSCच्या एक्झामसाठी पूर्व परीक्षा देतात. आता आपण मुख्य परीक्षेबद्दल पाहूयात की मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा ही MCQ फॉर्मॅटमध्ये होती, तर आता ही मुख्य परीक्षा रिटन फॉर्मॅटमध्ये, ही लेखी परीक्षा आहे. रिटन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पेपर्स लिहायचे आहेत. मग किती मार्क्सची आहे ही टोटल परीक्षा तर टोटल 1750 मार्क्सची ही रिटनची परीक्षा आहे. मग 1750 मार्क्सचं डिवायडेशन कसं आहे तर ते आता आपण इथे पाहूयात. तर हे 1750 जे मार्क्स आहेत तर ते ह्या वेगवेगळ्या पेपर्समध्ये डिवाइड झालेले आहेत. देर आर total 9 papers. How many papers are there? There are total 9 papers. Which are they? First paper आपण हे पाहूयात. हे 9 पेपर दिसतात सर्वांना. This is 3, 3 and 3. यामध्ये आपण सेक्शन केलेले आहेत वेगवेगळ्या कलर्सने. जो ब्लू कलर रिप्रेझेंट्स लँग्वेज पेपर्स, इंडियन लँग्वेज पेपर्स. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या शेड्यूल 8 मध्ये ज्या लँग्वेजेस आहेत, भाषा आहेत भारतामधल्या, त्या कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही पहिला पेपर इंडियन लँग्वेजचा देऊ शकतात. मग हा पेपर असतो 300 मार्क्सला दोन्ही, आणि दुसरा पेपर असतो इंग्लिशचा. कंपल्सरी इंग्लिश असतं इथे, आणि हा पेपर्स अगेन 300 मार्क्सला असतो. आणि हे 300 मार्क्समध्ये हे पण 2 पेपर फक्त क्वालिफाईंग आहेत. फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचे ही, तिथे तुम्हाला मिनिमम 75 मार्क्स घेऊन यायचे आहेत. म्हणजेच 25% एवढे तुम्हाला याच्यामध्ये पाडायचे आहेत या 2 पेपर्समध्ये. आता हे पेपर दिले तुम्ही लँग्वेजचे, एक लँग्वेजचा कंपल्सरी पेपर, मातृभाषेचा पेपर ज्याला आपण म्हणूयात. आपण महाराष्ट्रीयन आहोत तर मराठीमध्ये तुम्ही हा पेपर फर्स्ट देऊ शकता. आणि पेपर दुसरा हा इंग्लिशमध्ये आहे तर इंग्लिशमध्ये हा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचे. या दोन्ही पेपरचे मार्क्स तुमच्या मेन्स एक्झामिनेशनमध्ये कन्सिडर केले जाणार नाही आहेत, ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. ही इथे नोंद घ्यावी, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. फक्त मुख्य परीक्षेसाठी कोणते मार्क्स ग्राह्य धरले जातील तर हे फक्त राहिलेल्या 7 पेपर्सचे मार्क्स ग्राह्य धरले जातील. आता हे पहिला पेपर मग त्यातला कोणता असणार आहे तर हा ग्रीन कलरचा जो आहे, दिस इज दी एसे पेपर, निबंधाचा पेपर असं आपण त्याला म्हणूयात. अगेन यामध्ये 250 मार्क्स आहेत या पेपरला. आता इथून पुढे लक्षात घ्या, हे सर्व जे राहिलेले 7 पेपर आहेत ना, ईच पेपर कॅरी इक्वल मार्क, दॅट इज दी 250 मार्क्स. बरोबर. मग हे सर्व पेपर 250 मार्क्सचे आहेत. यामध्ये एक एसेचा पेपर आहे, 4 जनरल स्टडीजचे पेपर आहेत आणि 2 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, वैकल्पिक विषयांचे हे 2 पेपर्स आहेत. मग आता हे जे एसेचा पेपर आहे 250 मार्क्स आहे, यामध्ये UPSC मध्ये साधारणतः 2 एसे विचारले जातात. आणि हे 2 एसे म्हणजे 125 मार्क्सचे असे 2 एसे लिहायचे असतात.
आणि मग हा एसेचा हा जो पेपर आहे याच्यानंतर जनरल स्टडीजचे 4 पेपर्स येतात. 4 पेपर्समध्ये अगेन सिलेबस डिवाइड झालेला आहे पूर्ण जनरल स्टडीजचा. यामध्ये पेपर 2 पासून पेपर 5व्या पेपरपर्यंत हा सिलेबस डिवाइड आहे. फर्स्ट पेपर इज अ इंडियन हेरिटेज, ज्याला आपण फॉर एक्झाम्पल हिस्ट्री, जिओग्राफी अँड सोसायटी मध्ये हा पेपर फर्स्ट आहे. पेपर 2 इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये हा पेपर 2 डिवाइड झालेला आहे. पेपर जो 3rd आहे जनरल स्टडीजचा तो आहे इकॉनॉमी, अजून ॲग्रिकल्चर, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, इन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी अशा या सेक्शनमध्ये पेपर 3rd हा डिवाइड आहे, म्हणजे त्याचा सिलेबस आहे. आणि पेपर 4चा पेपर ज्याला आपण एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूडचा पेपर म्हणतो, असा हा पेपर जनरल स्टडीजचा पेपर 4 आहे. तर हे सर्व ईच पेपर कॅरी 250 मार्क्स, राईट. आणि याच्यानंतर मग इथे टोटल किती मार्क्स झाले, इथे 250 आणि 250 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 1000 मार्क्स, राईट. आणि अगेन ऑप्शनल सब्जेक्ट, हाऊ मेनी ऑप्शनल सब्जेक्ट आर देअर. UPSCमध्ये एक UPSCची लिस्ट आहे ऑप्शनल सब्जेक्ट्सची, त्यामध्ये तुम्ही वैकल्पिक विषयांच्या यादीमधून एक वैकल्पिक विषय निवडू शकता. फॉर एक्झाम्पल आर्ट्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट असेल तर असं कंपल्शन नाही आहे की ज्या फील्डमध्ये, ज्या फॅकल्टीमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीचे जे स्टुडंट आहे जर त्यांना हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट येत नसेल तर दे कॅन गो फॉर दी अदर ऑप्शनल सब्जेक्ट टू. पण कंपल्शन नाही की तुमचा जो ग्रॅज्युएशन आहे तोच ऑप्शनल वैकल्पिक विषय तुम्ही निवडू शकता. यू हॅव चॉईस देअर. मग अशी चॉईसमध्ये तुम्ही कोणतेही एक वैकल्पिक विषय निवडू शकता. फॉर एक्झाम्पल आपण पकडूया जिओग्राफी. तर जिओग्राफी जर तुम्ही वैकल्पिक विषय निवडला तर या जिओग्राफीमध्ये 250 मार्क्सचे तुम्हाला 2 पेपर्स लिहायचे आहेत. पेपर 1 जिओग्राफी अँड पेपर 2 जिओग्राफी. आणि असे 500 मार्क्सचं टोटल वेटेज जिओग्राफीला आहे. मग आता टोटल एक्झाम किती मार्क्सची झाली आपण कॅल्क्युलेट करूया. 250, 1000 अँड 500, 1750 मार्क्सची टोटल एक्झाम झाली UPSCची मेन्सची. ॲक्च्युअल जी आपण एक्झाम म्हणतो, मुख्य परीक्षा, मेन्स एक्झामिनेशन, जे मार्क्स कॅल्क्युलेट केले जातात. मग यामध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर आला तर इंटरव्ह्यूचा कॉल येऊ शकतो. त्या वर्षी किती कॅन्डिडेट आहेत त्याप्रमाणे रेशोने तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी तुम्ही ॲपियर होऊ शकता. मेन्समध्ये तुम्ही कट ऑफच्या वरती असाल तर. मग आता इंटरव्ह्यू कसं असतो UPSCची, ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणत नाहीत, पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणतो आपण इंटरव्ह्यूला. तर ही पर्सनॅलिटी टेस्ट किती मार्क्सची असते, तर ही असते 275 मार्क्सची UPSC टेस्ट आहे. याला महत्त्व का जास्त आहे, 275 मार्क्सचं वेटेज का आहे, तर लक्षात द्या की ज्यावेळेस ॲक्च्युअली मेन्सच्या एक्झामिनेशनपर्यंत ॲस्पिरंट जो मेन्स एक्झाम देऊन आलेला आहे, ॲक्च्युअली त्याची जी थॉट प्रोसेस आहे, त्याची विचारसरणी कशी आहे, ॲटिट्यूड कसा आहे, त्याचा प्रशासनामध्ये येण्याची त्याची जी भूमिका आहे, त्याचा ॲप्रोच कसा आहे, या सर्व गोष्टींची माहिती एक्झामिनरला हवी असते, UPSCला हवी असते. म्हणून ॲक्च्युअली पर्सनॅलिटी टेस्ट असते. दिस इज नॉट अ नॉलेज टेस्ट, दिस इज नॉट अ इंटेलेक्च्युअल टेस्ट, दिस इज युअर पर्सनॅलिटी टेस्ट की हाऊ should that aspirant is eligible or he is able or he is a willful mind or sound mind, की ज्याला आपण म्हणूयात की तो व्यवस्थित आहे आणि तो he is able to take that responsibility. या सर्व गोष्टी चेक करण्यासाठी ही इंटरव्ह्यूची प्रोसिजर असते UPSCमध्ये. आफ्टर जर आता ही पूर्ण UPSCचा जो इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमधून जर विद्यार्थी क्वालिफाय झाला तर एक फायनल लिस्ट लागते आणि रिझल्ट लागतो. त्याआधी आपण पाहूयात की ॲप्लिकेशन प्रोसिजर कशी असते. आता आपण पाहूयात की जी एक्झामिनेशन आहे तर प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये तर एक नोटिफिकेशन रिलीज केलं जातं UPSCच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये एक नोटिफिकेशन, इन डिटेल नोटिफिकेशन असतं की त्यामध्ये किती रिक्रुटमेंट आहे आणि तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया, परत किती जागा आहेत, कोणकोणत्या पदांसाठी किती व्हॅकन्सी आहेत, हे सर्व डिटेल त्याच्यामध्ये दिलेले असतात. मग हा फॉर्म तुम्हाला भरायचा असतो. ही सर्व परीक्षाचा जो फॉर्म असतो तो ऑनलाईन पद्धतीने असतो, ऑफलाईन भरायचा नसतो. लक्ष द्या इथे, ही परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरायचा असतो. आणि परत यासाठी फीस किती आहे, तर यासाठी एक्झामिनेशनची फीस फक्त 100 रुपये आहे. जनरल कॅटेगरीजच्या मुलांसाठी, मुलींसाठी, महिलांसाठी ही या एक्झामसाठी कोणतीही फीस आकारली जात नाही. एक्झाम फ्री आहे, म्हणजे कोणताही कॉस्ट यासाठी महिलांना द्यायची गरज नाही आहे एक्झामसाठी. त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही फॉर्म भरू शकता.
आता मग त्यासाठी एज लिमिट वगैरे आपण सर्व क्रायटेरिया पाहिलेले आहेत. मग ॲडमिट कार्ड हे एक्झामच्या आधी 3 वीक्स येतं, 3 आठवड्यापूर्वी ॲडमिट कार्ड येतं. तुमचं सेंटर कुठे आलं, काय आलं हे सर्व तुम्हाला त्याच्यावरती तुमचा रोल नंबर असतो, डिटेल्स सर्व असतात जे तुम्ही फुलफिल केलेले या फॉर्म भरताना डिटेल दिलेले असतात. तर या पद्धतीने हे एक्झामचा पूर्ण टाइम टेबल आहे आणि कशी वर्षभरात कशी एक्झाम चालते ते तुम्ही आत्ताच पाहिलं. आता हे प्रिपरेशन आपण पाहूयात की प्रिपरेशन जे आहे ते कसं सुरुवात करायची. आता सर्वांचा प्रश्न असतो की आम्ही आता सुरुवात कशी करू. आता आम्हाला सर्व माहिती मिळाली आहे आणि खूप छान माहिती या आम्हाला सुरुवात करायची अभ्यासाला. आता मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहोत, ग्रॅज्युएशनला आहोत किंवा आता स्कूलमध्ये आहोत, पण प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. मग नक्की एक्झॅक्टली सुरुवात कुठून करायची. तर सुरुवात करण्यासाठी जर तुम्हाला IASचा अभ्यास करायचा असेल आणि सुरुवात करायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, कुठून करायची हा प्रश्न आहे. तर सर्वात महत्त्वाचं जे फाउंडेशन आपण म्हणूयात, IASचं प्रिपरेशन करण्यासाठी जे फाउंडेशन लागतं त्यासाठी NCERT सुरुवातीला वाचायला हव्यात. मग NCERT कोणत्या वाचायच्या यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. या NCERT कोणकोणत्या आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ की कोणत्या NCERT आपल्याला वाचायच्या आहेत. तर या NCERT सुरुवातीला तुम्हाला वाचाव्या लागतील. यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे न्यूजपेपर. कंपल्सरी हॅबिट एक जनरेट करा. यामुळे फायदा काय होतो की एक थ्रू आउट प्रोसेस 6 मंथ 1 इयरचं तुमचं पूर्ण ॲनालिसिस डेव्हलप होतं की न्यूजपेपर वाचून की तुम्ही एक करंट फ्लोमध्ये राहतात की चालतंय का आपल्या भारतामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत. आणि तेच ॲक्च्युली आपल्याला मेन्स एक्झामिनेशनमध्ये लिहायचं असतं आणि प्रिलिममध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे करंट अफेअर स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही डेली न्यूजपेपर वाचू शकता. तसंच मॅगझिन पण मंथली वाचू शकता. कुरुक्षेत्र योजना गव्हर्नमेंटचे मॅगझिन आहे, त्यामध्ये खूप स्कीम्स वगैरे कव्हर केलेले आहेत, ते पण तुम्ही व्यवस्थितपणे वाचू शकता. यानंतर आपण पाहूयात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स PYQs हे पण तितकेच महत्त्वाचे आहेत की तुम्हाला एक ट्रॅकमध्ये ठेवतात. आता तुम्हाला सुरुवातीला काम काय करायचं आहे, NCERT फाउंडेशन म्हणून सुरू करायचे वाचायला. त्यानंतर सिलेबस पाहायचं आहे. सर्वात महत्त्वाचं पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा सिलेबस काय आहे हा व्यवस्थित तुम्ही तुमच्याजवळ प्रिंट आउट काढून ठेवू शकता आणि तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे तो स्टिक करून ठेवू शकता. यामुळे तुम्हाला तो सिलेबस कंटिन्यू रिव्हिजन होईल त्याची आणि तुम्हाला सिलेबस पाठ होईल. मग सिलेबस माहीत झाल्यानंतर PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे विचारलेत हेही तुम्हाला माहीत होईल. म्हणजे तुमचं फाउंडेशन बिल्ड होतोय, सायमल्टेनियसली सिलेबस पण तुम्हाला माहिती आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण माहिती आहे. इथेच तुम्ही अर्धी बॅटल जिंकल्यासारखं आहे. कशामुळे तर तुम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन देतात या 3 गोष्टी, NCERT, सिलेबस आणि PYQs. आणि यानंतर मग येतात रेफरन्स बुक्स आणि नंतर तुमचा ॲनालिसिस आणि एक्झामचा पॅटर्न अभ्यास वगैरे. आता आपण पाहूयात की कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करायचं का नाही आहे. इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. जर तुम्ही आत्ता फक्त NCERT वाचायला सुरुवात करा, एखाद्या विषयाचं जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही तो विषय कुठेतरी कोचिंगमध्ये जाऊन शिकू शकता. हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. पण यावरती पण आपण जर कुणाला काही गायडन्स लागला असेल तर यावरती पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवूयात. आता दिस इज द टफेस्ट एक्झाम. सर्वात महत्त्वाचं इथे काय आहे, प्लॅनिंग, गायडन्स अँड प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जर व्यवस्थितपणे तुम्ही 1 वर्षाचं नियोजन केलं, 1 इयर प्लॅन बनवला व्यवस्थितपणे, तर नक्कीच तुम्हाला एक्झामचा पूर्ण जो सिलेबस आहे तो कव्हर होण्यासाठी 1 वर्षामध्ये विदिन 1 इयर मदत होईल आणि तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये IAS बनू शकता आणि पोस्ट काढू शकता. आय होप तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत. कट ऑफ किती लागतो तर साधारणतः कट ऑफचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पहिले सुरुवात अभ्यास महत्त्वाचा आहे. एकदा व्यवस्थित अभ्यास झाला ना मग या कट ऑफ वगैरे मॅटर करत नाही आहे. ह्या गोष्टी फक्त साईड बाय साईड निग्लिजिबल होऊन जातात. त्यामुळे सुरुवातीला अभ्यास महत्त्वाचा, फाउंडेशन बिल्डअप करणं महत्त्वाचं आणि मग कट ऑफचा वगैरे गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं. त्यामुळे मी इथे जास्त वेळ इन्व्हेस्ट करत नाही. अगेन रिझल्ट हा कसा असतो, UPSCचा कसा लागतो, IASचा रिझल्ट कोणकोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. तर रिझल्टमध्ये इथे पहा, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये साधारणतः रिझल्ट ऑगस्ट महिन्यामध्ये लागतो. ही पूर्व परीक्षा असते, चाळणी परीक्षा असते, फिल्टर एक्झाम असते. याचे मार्क्स पूर्ण मेन्स फायनल लिस्टमध्ये पकडले जात नाहीत, फक्त फिल्टर आउट करतात की तेवढीच मुलं जी सिलेक्ट होतील कट ऑफच्या वरती मार्क्स पाडून त्याचा रिझल्ट ऑगस्टमध्ये लागतो. एक्झाम साधारणतः मे किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये होते. आता मेन्सची एक्झामिनेशन जी असते त्याचा जो रिझल्ट असतो तो जानेवारी फेब्रुवारीमध्ये डिक्लेअर होतो आणि जो फायनल जो डिक्लेरेशन ऑफ दी रिझल्ट असतो तो मेमध्ये होतो. अशी वर्षभर ही प्रोसेस सुरू असते. यानंतर आता सॅलरीज वगैरे देर आर
आवडत्या स्लाईडवर आलोत विद्यार्थ्यांच्या. देर आर मेनी पर्क्स अँड बेनिफिट्स जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेसमध्ये आलात, नॉट ओनली इन IAS अदर सर्व्हिसेस टू. आणि तर मग यामध्ये सॅलरीज वगैरे, एक डिसेंट लाईफ, एक चांगलं आयुष्य, एक क्वालिटी ऑफ लाईफ तुम्हाला इथे मिळू शकते. त्यामुळे याचा विचार करू नका, फक्त अभ्यास करा. तर सर्व इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला आता मिळालेली आहे. तर आता एक गोष्ट करायची की अभ्यासाला सुरुवात करायची आहे. कोणत्या दिवशी सुरुवात करावी याची वाट बघायची नाही आहे. एक व्यवस्थित टाईम टेबल आखून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आय होप तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली असतील. जरी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. त्यावरती आपण नक्कीच आणखीन व्हिडिओज घेऊन येऊयात. तुम्हाला कोणत्या विषयावरती आणखीन सविस्तर डिटेलमध्ये चर्चा हवी असेल तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण त्यावरती पण बोलूयात. हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दल पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करू शकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर वी अकॅडमीशी कनेक्ट राहा. तुमचे काही प्रश्न, डाऊट्स असतील, कॉलेजला असाल, तुम्ही शाळेला असाल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर तुम्हाला काही गायडन्स हवं असेल तरी तुम्ही वी अकॅडमीशी कनेक्ट राहू शकता. टिल देन कीप लर्निंग, स्टे फोकस्ड अँड स्टे कनेक्टेड विथ वी अकॅडमी. थँक्यू.